बातमी छत्रपती संभाजीनगरमधून आहे। चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यामधील नाराजी नाट्य अद्यापही कायम असल्याचं दिसतंय। मातोश्रीवर आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत खैरे आणि दानवे यांची बैठक होणार आहे। बैठकीमध्ये अंबादास दानवे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न देखील होणार आहे। छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांना ठाकरे गटानं उमेदवारी दिल्यानंतर अंबादास दानवे हे नाराज असल्याचं अद्यापही पाहायला मिळतंय। तर अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना आपण नाराज नाही, आपण खैरे यांच्यासाठी प्रचार करू असं देखील म्हटलेलं होतं। मात्र अंबादास दानवे आणि खैरे यांच्यातील नाराजी अद्यापही कायम असल्याचं दिसतंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दत्ता कानवटे सध्या आपल्यासोबत आहेत। दत्ता, दानवे नाराज असल्याचं कळतंय, त्याच संदर्भात मातोश्रीवर आज महत्त्वाची बैठक देखील होणार आहे। नक्कीच सागर, चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यामध्ये नाराजी नाट्य अद्यापही सुरूच असल्याचं समोर येत आहे। कारण चंद्रकांत खैरे यांना यावेळेला लोकसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे। मात्र गेल्या 10 वर्षापासून अंबादास दानवे आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करतायत, मात्र त्यांना ही उमेदवारी मिळत नव्हती। यावेळेला सुद्धा त्यांना उमेदवारीमध्ये डावलण्यात आलेलं आहे, त्यामुळे अंबादास दानवे नाराज आहेत। खरं तर त्यांनी या संदर्भात बोलूनही दाखवलं होतं की मी मोठ्या प्रमाणात तयारी केलेली होती, मात्र उमेदवारी मला मिळाली नाही, त्यामुळे थोडंसं तर वाईट वाटतंच असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं होतं। मात्र चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर अंबादास दानवे यांनी चंद्रकांत खैरेंना फोनही केला नाही, शुभेच्छाही दिल्या नाहीत आणि भेटही घेतलेली नाहीत। तर दुसऱ्या बाजूला चंद्रकांत खैरे यांनी सुद्धा अंबादास दानवे यांना बोलण्याचा प्रयत्न केलेला नाही। त्यामुळे संभाजीनगरच्या या दोन मोठ्या नेत्यांमध्ये नाराजी असल्याचं सध्या स्पष्ट झालेलं आहे आणि हीच नाराजी मिटवण्याचे प्रयत्न मातोश्रीहून सुरू असल्याची सुद्धा माहिती समोर येते। कालच अंबादास दानवे हे मुंबईला रवाना झाले होते, तर आज सकाळच्या सुमारास चंद्रकांत खैरे यांना सुद्धा मुंबईला बोलवण्यात आलेलं आहे। त्यामुळे दुपारच्या सुमारास चंद्रकांत खैरे अंबादास दानवे यांचे मातोश्रीवरती वरिष्ठांसोबत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये संभाजीनगरची लोकसभा कशी लढवायची, कशी रणनीती आखायची या संदर्भात चर्चा होऊन या दोघांमध्ये नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। त्यामुळे मातोश्रीवरील बैठकीत तरी हे नाराजी नाट्य दूर होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद या माहितीसाठी।